सध्या निलंगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे। या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान चक्क पुढे ढकलत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी थेट 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचं पत्र सार्वजनिक पत्रकार परिषदेत केल्याने अनेक जण प्रचंड संतापले। पक्ष चिन्ह प्रचार रॅली या संदर्भात माहिती घेण्यासाठी निलंगा तहसील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर हिरालाल निंबाळकर व त्यांचे उमेदवार आले असताना भाजपकडून प्रभाग 3 मधून उमेदवारी मिळवलेले ईश्वर वसंतराव गायकवाड यांनी थेट डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांना सांगितलं की वंचित आघाडी ही हलका पक्ष असून मला सांगितलं असतं तर मी भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळवून दिली असती। यासह ईश्वर वसंतराव गायकवाड उर्फ पाटील यांनी आपली गुन्ह्याचा उल्लेख निवडणूक अधिकारी यांच्याकडे न देता दडपून ठेवत आम्हाला खुलेआम धमक्या देत आमच्या वंचितच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत। तर वंचित आघाडी पक्षाला तो हलका पक्ष म्हणून हिणवतोय, त्यामुळे त्यांची गुन्ह्याची चौकशी करून आम्हाला दिलेली धमकी याची तपासणी करून आणि पक्षाला हिणवून बोललाय प्रकरणी त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे। सदरील प्रकरण संदर्भात प्रभाग क्रमांक 3 मधून असलेले भाजपचे उमेदवार ईश्वर वसंतराव गायकवाड उर्फ पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, माझा त्यांचा पक्ष वेगळा आहे, मी त्यांना कशाला काय म्हणू, उगाचच माझं नाव घेऊन राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत असतील। मला कोणत्याही परिस्थितीत जनसेवक म्हणून जनतेची सेवा करायची असून अशा बिनबुडाच्या आरोपाला मी महत्त्व देत नाही, असं सांगत ईश्वर वसंतराव गायकवाड उर्फ पाटील यांनी डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत। मी निवडणूक अधिकारी तहसील कार्यालयामध्ये आलो असताना भाजपाचा उमेदवार ईश्वर वसंत गायकवाड यांनी मला आणि माझ्या उमेदवाराला धमकी देऊन सांगितले की तुम्ही हलक्या पक्षाची उमेदवारी का घेता, आमच्याकडे आला असतो तुम्हाला उमेदवारी मिळाली असती। हा ईश्वर गायकवाड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्यानं आपल्या शपथपत्रामध्ये नियमानुसार जे माहिती द्यायला पाहिजे होती ती संपूर्ण माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली नाही, म्हणून त्याची उमेदवारी तात्काळ रद्द करावी अशी आग्रहाची मागणी निवेदन मी आज तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। ही घटना कधी घडलेली आहे, तुमचे काय पुरावे? ज्या दिवशी विड्रॉल चालू होतं त्या दिवशी घडलेली आहे, परंतु आम्ही म्हणजे जाऊ द्या आपण काय करायचं मी सोडून दिलो, परंतु आज परत तो विविध मार्गाने आमच्या उमेदवाराला धमकावत असल्यामुळं आणि तो गुन्हेगार असल्यामुळं त्याची पार्श्वभूमी त्यांनी दडवून ठेवल्यामुळं त्याची उमेदवारी रद्द व्हावी अशी आमची मागणी। या संदर्भात तुम्ही कार्यालयात किंवा अन्य कार्यालयात तुम्ही त्याची माहिती मागितली? त्याची माहिती सगळ्या जनतेला आहे, प्रशासनाला आहे, समाज माध्यमामध्ये आहे। तो गुन्हेगार आहेच, गुन्हेगार तो कोर्टाकडून सिद्ध व्हायचा आहे, परंतु त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर हद्दपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती अशी आमच्याकडे माहिती आहे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।